शिक्षण क्षेत्रातील ज्ञानदानाचा यज्ञ पूर्ण। घोडेगावच्या आदर्श शिक्षिका अलका चास्कर यांचा सेवापूर्ती सोहळा दिमाखात संपन्न। घोडेगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आदर्श शिक्षिका श्रीमती अलका दिलीप चास्कर यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा अत्यंत शाही थाटात पार पडला। तब्बल अनेक वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर चास्कर मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथून सेवानिवृत्त झाल्या आहेत। घोडेगावमधील अमित पॅलेस या मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला। यावेळी चास्कर मॅडम यांचे स्वागत फुलांच्या वर्षावात करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमाशंकर कारखान्याचे संचालक दीपक चास्कर होते। यावेळी पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई दरेकर आणि ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले यांसह आंबेगाव तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली। या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे मॅडमचे 95 वर्षांचे वडील महादेव गांजाळे बाबा आणि त्यांच्या सासूबाई लीलाबाई चास्कर। आपल्या लेकीचा हा सन्मान पाहताना वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। यावेळी त्यांची सुकन्या प्रीती कोकणे यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या आईच्या प्रवासाला उजाळा दिला, तर सुपुत्र प्रतीक चास्कर यांनी आईबद्दल व्यक्त केलेल्या भावनांनी संपूर्ण सभागृह हेलावून गेले। या सोहळ्याला घोडेगावच्या सरपंच अश्विनी तिटकारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या नंदा काळे, सारिका घोडेकर, संगीता भागवत आणि खिल्लारवाडीचे सरपंच दिलीप खिल्लारी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात बोलताना विविध वक्त्यांनी अलका चास्कर यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला। एक आदर्श शिक्षिका म्हणून त्यांनी पिढ्यानपिढ्या घडवल्या आहेत अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या। यावेळी सुपेधरचे उपसरपंच गणपत ढेरंगे, प्राचार्य आनंद कोकणे, क्रीडा प्राध्यापक भाऊसाहेब थोरात, माजी उपसरपंच सुनील इंदोरे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन तोडकर, शिक्षक पतसंस्थेचे सभापती कान्होंबा डोंगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष हेमंत काळे आणि अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योतिताई घोडेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना श्रीमती अलका चास्कर अत्यंत भावूक झाल्या। शिक्षकी पेशा ही केवळ नोकरी नसून ते माझे जीवन होते। आज निवृत्त होताना मिळालेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची खरी पुंजी आहे, असे त्यांनी नमूद केले। घोडेगाव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शैला शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच तालुक्यातील शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी मॅडमचा यथोचित सत्कार केला। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन राजाराम काथेरसर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनील इंदोरे व हेमंत काळे यांनी मानले। या सोहळ्याला मोठ्या संख्येने शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। शिक्षकी पेशा केवळ नोकरी नसून ते एक व्रत आहे, हे चास्कर मॅडम यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले। यावेळी आंबेगाव तालुक्यातील शेकडो शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये अनेक गावांमध्ये त्यांचा प्रवास घडला, अनेक चांगले विद्यार्थी त्यांनी तयार केले। त्याबरोबर अखंडपणे समाजाची सुद्धा अव्याहतपणे सेवा करण्याचं काम त्यांनी केलेलं तुम्ही मी सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे। आणि आता त्या आपल्या शैक्षणिक जीवनातून सेवानिवृत्त होत आहे। सेवानिवृत्तीच्या नंतर सुद्धा भरपूर काही माणसाला सामाजिक काम करता येण्यासारखं असतं। आपल्यामध्ये जे विविध असे गुण आहेत त्या गुणांच्या माध्यमातून यापुढे सुद्धा आपण अखंडपणे समाजाची सेवा करावी, एवढीच मी आपल्याला विनंती करतो। आणि आपल्या या पुढील वाटचालीसाठी अनंत परमात्मा आपल्याला चांगल्या प्रकारची शक्ती प्रेरणा देऊ, याच या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो। हरिओम तत्सत। पण आज सेवापूर्ती होत असताना चास्कर मॅडम मी अनेक वेळा शाळेमध्ये आलो, एक मित्रभाषी आणि जे काही बाकीचे शिक्षक असेल त्यांच्या कमांड आज त्यांनी अनेक वर्षापासून या आपल्या दगडी शाळेमध्ये एक चांगल्या पद्धतीने काम काकेर सरांनी सांगितल्याप्रमाणे एक झोपून सर्वांना विश्वासात घेऊन आज शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व माझे अध्यक्ष या ठिकाणी आले। शाळेमध्ये काम करत असताना मुलांना ज्ञानदानाचं काम त्यांनी आतापर्यंत केलं आणि गेली अनेक वर्ष या सेवेमध्ये काम करत असताना अनेक मुलांना घडवण्याचं काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलं आणि त्यांना साथ देणारी सर्व शिक्षक मंडळी असतील किंवा शिक्षिका असतील। आज आमच्या या घोडेगाव प्राथमिक शाळेमध्ये आज पटसंख्या सुद्धा वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या ठिकाणी या घोडेगावमध्ये त्यांनी अवलंबन केलं। आणि सेवापूर्ती होत असताना आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचं काम, मुलं घडवण्याचं काम
भास्कर मॅडमने केलं. सेवापूर्ती झाल्यावर समाजसेवा किंवा जे काय आपल्या हातून पुढील काळामध्ये होईल ते होण्याचा प्रयत्न तुम्ही तुमचे कुटुंब या माध्यमातून काम करील. वर्ष सर्व्हिस सेवा दिल्यानंतर पुन्हा त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरवली या ठिकाणी झाली. म्हणजे पूर्व पट्ट्यातच त्यांनी बऱ्यापैकी सर्व्हिस केली. गिरवली या गावामध्ये जवळजवळ 9 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यानंतर गोडेगाव नगरीमध्ये त्यांचं जवळजवळ एक शैक्षणिक क्षेत्रातलं एक तर त्यांनी गोडेगाव नगरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडेगावमध्ये, गोडेगाव ही पूर्ण आंबेगाव तालुक्याचं राजधानी म्हटली तरी काही हरकत नाही. आणि इथे काम करत असताना पंचायत समिती आंबेगाव, त्याचप्रमाणे तहसील आंबेगाव या सर्वांना सांभाळून शिक्षण क्षेत्रात काम करायचं असतं. आणि ही तारेवरची कसरत करत असताना या शाळेमध्ये एक जुनी शाळा असल्यामुळे जवळजवळ 2.5 वर्ष दाखल्यांची एवढी मागणी असते की एक माणूस दाखल्यांमध्ये अडकून असतो. आणि मुख्याध्यापक हे काम करत असताना मॅडमनी ते शिवधनुष्य अतिशय लिलिया पेरलेलं आहे. आणि आता त्यांना मुख्याध्यापक गोडेगावला परमनंट मुख्याध्यापक आलेले मान्य शिंगाडे मॅडम. आणि आता त्या सुद्धा त्याचा अनुभव घेत आहे. माहितीचा अधिकार असे बरेच कार्यक्रम असतात. पण या सर्वांना तोंड देऊन चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं आणि पहिला त्यांचा असलेला विद्यार्थ्यांचंही आपला विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न झाला पाहिजे. त्याला सर्व प्रकारचे संस्कार, शिक्षण आणि सर्व गोष्टीत पारंगत झाला पाहिजे. माननीय दीपक लोढा साहेब असतील त्यांच्या काळामध्ये फाईल प्रकल्प त्यांनी चालू केला. तो फाईल प्रकल्प असा केला की प्रत्येक मुलाची तुम्ही एक फाईल करा. आणि तोच असा आंबेगाव तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राबवला जातो. त्याचप्रमाणे आता आपले हेमंत भाऊ असतील, अतिशय म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व व्यवसायांची आवड झाली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सहली काढणे, प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण कसं देत आहे तो तयार कसा होईल आणि प्रत्येक मुलगा हा बोललाच पाहिजे. आणि असे सर्व अध्यक्ष वगैरे व्यवस्थापन कमिटी मान्य गोविंदोरे असतील, सर्वच प्रमोद आर्वेकर सर या सगळ्यांच्या माध्यमातून शाळेमध्ये भौतिक सुविधा आणि सर्व गोष्टींची परिपूर्णता आहे. ग्रामपंचायतचं तर एवढं लक्ष असते की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आणि शिक्षक सुद्धा काम करतोय सर्व. आणि हे काम करण्याचं काम त्यांचा जो कॅप्टन असतो तो अतिशय चांगला असला पाहिजे. आणि जे कॅप्टन पदाचं काम मॅडमने केलेलं आहे, मला सुद्धा त्यांच्या काळामध्ये उपशिक्षक म्हणून काम करण्याचा योग आला. आणि म्हणजे मला पण त्यांनी समजून घेतलं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि अतिशय शाळेला आदर्शप्रत नेण्याचं काम केलेलं आहे. सगळे शिक्षक त्यांना सहकार्य देत होते आणि चांगल्या प्रकारे एकत्र युनिट म्हणून काम करत होते, एक कुटुंब म्हणून केलं आहे. म्हणजे कोणताही कार्यक्रम असो, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्या पूर्ण सहकार्यामधून विद्यार्थ्यांच्या सर्व गुण संपन्न म्हणजे प्रत्येक कलेला वाव देण्यासाठी, विद्यार्थ्याच्या प्रत्येक गुणाचं डेव्हलपमेंट करण्यासाठी विविध उपक्रम फक्त शिक्षक नाही तर सर्व पालक समितीला, व्यवस्थापन समितीला सोबत घेऊन त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, आपली म्हणून काम करण्याची जी पद्धत आहे ती गेले 9 वर्ष आम्ही अनुभवले. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं. खर तर हा जो कार्यक्रम आहे सेवापूर्ती त्यांच्या काळात जरी असेल तरी आता त्यांनी जे काम केलेलं आहे ते पुढच्या येणाऱ्या आता तालुक्याचं हे ठिकाण आहे. इथून आपल्या ही शाळा आपल्याला माहित आहे की घोडेगाव ही तालुक्याची ही शाळा आहे. वेगवेगळे गुणवंत आणि वेगवेगळे चांगल्या दर्जाचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्लास 1 क्लास 2 मध्ये जे विद्यार्थी आजपर्यंत घडत गेलेले आहे, ती परंपरा आपण पुढे चालवण्याचं काम म्हणजे मॅडमच्या सेवापूर्तीने येणाऱ्या शिक्षकांवर पण आहे. श्रीमती चास्कर मॅडम 32 वर्षाची प्रदीर्घ सेवा पार करून आज सेवानिवृत्त होत आहेत. बऱ्याच जणांनी त्यांच्याविषयी बरंच काही या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी फक्त त्या संयमी शांत मुख्याध्यापक असून सुद्धा मुख्याध्यापकाचा दरारा त्यांनी कधी दाखवलेला नव्हता. आपल्या बरोबरचे सर्व सहशिक्षक यांना घेऊन
त्यांच्याशी विचार विनिमय करून शाळेची प्रगती कशी वाढवता येईल हाच प्रयत्न त्यांनी केलेला होता. यांचा 32 वर्षाचा हा अखंड प्रवास, आज या प्रवासाची सांगता इथे होत आहे आणि आपण सर्व त्याला साक्षी आहोत. आज सर्वजण सांगतायत की मॅडमने आज काय काय केले आणि मॅडमचा स्वभाव पण तसा आहे. कारण की आज 6 वर्ष मी त्यांच्या सानिध्यात आहे. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले आणि असं म्हणतात की मी त्यांचा विद्यार्थी आहे असं बोललं तरी काही हरकत नाहीये, कारण की त्यांच्याकडनं मला या 6 वर्षात भरपूर काही शिकायला भेटलेलं नाही. आणि आता पण मान्यवरांनी खूप काही सांगितलं त्यांच्याबद्दल आणि हेच ऐकून आपल्याला जे अनुभव होतो, फील होतं आपल्याला की त्यांची काय परिस्थिती असेल. तर इथून पुढल्या प्रवासासाठी आमच्या सासूबाईंना आम्ही शुभेच्छा देतो आणि सर्व मान्यवरांना सुद्धा एक हे असेल की आमच्या सासूबाईंना तुम्ही आतापर्यंत जे सहकार्य केले तसं इथून पुढेही त्यांना सहकार्य करावं आणि त्यांना सांभाळून घ्यावं. धन्यवाद. अभिनवास्पद आणि अविस्मरणीय आहे, कारण आज माझी आई 32 वर्षांचा अखंड प्रामाणिक आणि प्रेरणादायी शिक्षक सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे. 1994 साली सुरू झालेला तिचा शिक्षक म्हणून हा प्रवास आज 30 एप्रिल रोजी एका सुंदर टप्प्यावर भेटला आहे. पण तिच्या कामाची ओळख फक्त वर्षांनी नाही तर तिच्या समर्पणाने, शिस्तीने आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाने देखील आहे. माझी आई म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा आणि परिपूर्णतेचं सुंदर उदाहरण. रोज सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करणारी, स्वतःच्या फिटनेसची काळजी घेणारी, देखील 58व्या वर्षात देखील तरुणाईला राज होईल अशी तिची ऊर्जा आणि उत्साह पाहून आजही अनेकांना आश्चर्य वाटतं. तिच्याकडे पाहिल्यावर खरंच वाटतं नाही की ती निवृत्त होत आहे, कारण तिचं व्यक्तिमत्व आजही इतकंच सुंदर, तेजस्वी आणि प्रेरणादायी आहे. शाळेची वेळ 10 वाजता असली तरी ती रोज 9:30ला घरातून तयारीनिशी निघते आणि 15 मिनिटं आधी शाळेत पोहोचते. ही स्थिती, वेळेची शिस्त आणि कामावरील निष्ठा आम्हा सर्वांना प्रेरणा आहे. तिच्यासाठी काम प्रथम मग विश्रांती हा फक्त विचार नाही तर तिच्या आयुष्याचा नियम आहे. ती अत्यंत साधी आणि मनाने खूप मोठी आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे, पालकांचे फोन कधीही न टाळणे, कोणत्याही वेळी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणे हे तिचं शिक्षक पण नसून तिचं प्राकृत्य होय. शाळेतील विद्यार्थ्यांचं तिच्यावर असलेलं प्रेम हे तिचं आयुष्याचं सर्वात मोठं यश आहे. दरवर्षी तिचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरे करणं, सजावट करणं आणि मला फोन करून सरप्राईज तयार करणं हे क्षण आमच्यासाठी काय स्मरणात राहते. 2013 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. तेही शिक्षक होते. त्या कठीण काळात आईने स्वतःला खंबीर ठेवून कुटुंब सांभाळलं आणि तिची जबाबदारी अधिक ताकदीने निभावली. ती आमच्या घराची शक्ती आहे, आमचा अभिमान. तिचं खरं प्रेम पहिले तिच्या कामावर, विद्यार्थ्यांवर आणि मग कुटुंबावर आहे. आणि तू फक्त माझी नाही, तू माझी प्रेरणा आहे, माझी ताकद आहे आणि माझं सर्वस्व आहे. तुझ्या कष्टांना सलाम आई, तुझ्या त्यागाला मुजरा होय. आई, तुझ्या या सुंदर प्रवासासाठी मनापासून अभिनंदन. तुझं पुढचं आयुष्य निरोगी, आनंदी आणि समाधानाने भरलेलं जाऊ दे विद्यार्थ्यांना. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श शिक्षिका दुर्गे मॅडम, पण जी माणसं सर्व्हिस करून रिटायर होतात त्यांच्याकडे कुठेतरी पुण्याची शेजारी असते. त्या पुण्याच्या जोरावर त्यांचं आयुष्य वाढलेलं असतं. मला आवर्जून सांगण्याचा एक आनंद वाटतो की गाजळे कुटुंब आणि चासकर कुटुंब ही माझे सख्खे नाते. चासकर ताईंचे सासू माझी सासूबाई आहे आणि ज्या वेळेला माझं 81 साली लग्न झालं त्यावेळी मी त्यांचा सगळ्यात मोठा जावई होता आणि माझे सासरे या गोडेगाव मध्येच कामाला होते. माझं लग्न गोडेगाव मध्ये ठरलं.
बाईंची रिटायरमेंट सुद्धा गोडेगावमध्येच होती. ते कुठेतरी ऋणानुबंध आहे, गुरु जन्माची कुठेतरी नाती आहे आणि म्हणून एक प्रसंग इथे घडतात याचा आपण पुरेपूर आनंद म्हणतो. बाईंचा स्वभाव अत्यंत चांगला आणि अत्यंत मार्मिक, स्वच्छ, सुंदर बोलणाऱ्या आणि कितीतरी वर्ष मी पाहतोय की आयुष्यात एकदाही पाहुण्याचा कुठला अपमान झालेला मी त्यांच्याकडून पाहिला नाही. आणि ती पुण्याची पावती म्हणून मी माझ्या स्टेटस ठेवताना सुद्धा म्हणले की ज्यांच्यामध्ये शिक्षकी पेशाचा आनंद आहे त्यांची ही सुवर्णपाठ, ज्यांच्यामध्ये प्रामाणिकपणाने काम केलं त्याची ही पावती, माणसं रिटायर होणं सध्याच्या काळात फार महत्वाचं आणि पुण्याचं काम आहे. श्रीमती अलका दिलीप चास्कर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. बऱ्याच वक्त्यांनी बाईंच्या स्वभावाबद्दल सांगितलेलं आहे. बाई गिरवणीला असताना सुद्धा चिंचोलीकडे त्यांचं लक्ष असायचं आणि सेवा करता करता विद्यार्थ्यांना कसं घडवायचं हे बाईंकडनं आपण शिकलं पाहिजे. त्यांचे मिस्टर दिलीप चास्कर आमच्या चिंचोली हायस्कूलमध्ये शिक्षक होते, ज्येष्ठ शिक्षक होते. आणि दिलीप चास्कर म्हणजे आमच्या चिंचोलीमध्ये एक स्पिन बॉलर असायचे आणि खूप क्रिकेट खेळायचे आमच्या बरोबर. आमचे साई मित्र मंडळ आहे त्या मंडळाचे ते सदस्य होते. आणि दिलीपरावांनी सुद्धा शाळेमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. बाईंनी सुद्धा आता शेवटच्या आपल्या दिवसापर्यंत अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे. फक्त आपण एकदा चास्कर मॅडमला बोला तुम्ही, मग आपण ते त्या पद्धतीने करू. कारण खूप उपक्रम राबवल्याने त्यामध्ये गोडेगाव पोलीस स्टेशन त्या 3री-4थीच्या मुलांना दाखवलं ते गुन्हेगारी व्यक्तीकडे जाऊ नये या ठिकाणी, म्हणून आम्ही ते पोलीस स्टेशन दाखवलं. पोस्ट दाखवलं, पोस्टरचे तिकीट कसे असतात, पोस्टरचे पत्र कसे लिहितात हे मुलांना कळावं यासाठी आम्ही तो सुद्धा उपक्रम राबवला. त्यानंतर शिक्षकांना मुलांनी पत्र लिहिली, मुलांना पत्र कशी लिहायची ते माहिती नसतं, ते सुद्धा आम्ही त्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. कुंभारवाडा दाखवलेला आहे, त्या कुंभारवाड्यात गणपती कसे रंगवतात हे आजकाल बहुतेक मुलं सगळे मोबाईलकडे वळलेले आहेत. त्यापासून थोडंसं जरा व्यवस्थित व्हावं, त्यांना कलेची आवड व्हावी या अनुषंगाने आम्ही कलेच्या माध्यमातून गोडेगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे उपक्रम राबवतो त्याचे सर्व श्रेय अलकाताई चास्कर यांना मी घेतो आणि सर्व शिक्षकांना पण सुद्धा देतो. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, पण चालता चालता पायांमध्ये बळ सुद्धा जपावे. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या सत्कारावरती श्रीमती अलका दिलीप चास्कर म्हणजे आमच्या मामीसाहेब, उपस्थित सर्व नातेवाईक आणि मामींशी स्नेहबंधाने जोडले गेलेले उपस्थित सर्वच मान्यवर. आज नियत वयोमानानुसार आणि शासनाच्या धोरणानुसार मामी रिटायर होत आहेत आणि रिटायर होत आहेत म्हणजे वय झालं म्हणून रिटायर होत आहेत, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे पाहून नेहमी म्हणतो की तुमची सेवापूर्ती आहे असं वाटत नाही. कारण त्यांचा उत्साह, त्यांचं अजूनही त्या व्यायाम करतात आणि स्वतःला छान असं मेंटेन केलंय त्यांनी. तर एक सुखद वाट असते आणि कितीही सुखद वाट असली तरी ही वाट संपणारी असते, पण या संपणाऱ्या वाटेबरोबरच जन्म घेणारी एक नवी पहाट सुद्धा असते. सुखद वाट अशी म्हणेन की शिक्षकी पेशा हा असा आहे की जिथं जिवंत उत्साहानं भरलेल्या मुलांशी शिक्षकांचा संबंध येत असतो. अगदी कितीही टेन्शन असू द्या, कितीही ताण असू द्या, पण ही मुलं समोर आली आणि त्यांनी फक्त मॅडम कशा आहात, मॅडम छान दिसताय एवढं म्हटलं तरी सगळं टेन्शन गायब होतं. मामींच्या स्टेटसला मी नेहमी पाहायची, मुलांच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे फोटोज असायचे किंवा मुलांचे वाढदिवस साजरे केलेले असायचे, मुलांना खाऊ दिलेला असायचा, बरेच सारे मल्लखांबाची बरीचशी प्रात्यक्षिका असायची आणि छान म्हणजे असं या मुलांच्या मध्ये रमलं जातं. म्हणजे मला इतर पेशांविषयी काही म्हणायचं नाहीये, परंतु इतर पेशांमध्ये निर्जीव वस्तूंशी संबंध येतो.
पण शिक्षक हा पेशा असा आहे की तिथं चैतन्य असतं समोर. ही मुलं इतकी निरागस असतात की मॅडम म्हणत त्याऐवजी चुकून कधी कधी मम्मी पण म्हणून जातात आणि एक छान घरगुती वातावरण त्या ठिकाणी तयार होत असतं. जरी ही सुखद वाट असली तरी आपलं वय थांबत नाही आणि वय थांबत नाही म्हणून आपल्याला रिटायर व्हावं लागतं. जर वयाची अट नसती तर कदाचित मामींनी सेंचुरी पण मारली असती. माझ्या आईबद्दल त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. भाषणाने आरोपामध्ये मत व्यक्त केलेलं आहे. फक्त मला जे काही वाटतं आणि हे फक्त मी एका कवितेच्या रूपामध्ये सादर करते. आमची आई शिक्षिका आणि माऊ. वडील गेल्यावर झाली तीच आमची सावली. वडील होते शिक्षक आदर आणि दरारा मोठा. वडील होते शिक्षक आदर आणि दरारा मोठा, पण मनाने होते प्रेमळ आणि खूपच छोटा. त्या दोघांच्या संस्कारात आम्ही वाढलो हळूहळू. त्या दोघांच्या संस्कारात आम्ही वाढलो हळूहळू. पण नशिबाने वडील गेले, आयुष्य बदललं क्षणातच हळूहळू. त्या दुःखाच्या वादळात आई ठाम उभी राहिली. त्या दुःखाच्या वादळात आई ठाम उभी राहिली. प्रीती, प्रियंकाताई आणि प्रतीकसाठी ती जगतच राहिली. डोळ्यात अश्रू, मनात वेदना, तरीही चेहऱ्यावर हास्य. डोळ्यात अश्रू, मनात वेदना, तरीही चेहऱ्यावर हास्य. शाळेत जाऊन शिकवत राहिली, हेच तिचं खरं ध्येय. गळ्यावर अक्षरं नव्हती फक्त तर आयुष्याचे धडे होते. गळ्यावर अक्षरं नव्हती फक्त तर आयुष्याचे धडे होते. आईच्या प्रत्येक शब्दात आम्हाला जगण्याचे मार्ग मिळाले होते. घर, शाळा, जबाबदाऱ्या सगळं तिने एकटीने सांभाळलं. घर, शाळा, जबाबदाऱ्या सगळं तिने एकटीने सांभाळलं. स्वतःच्या स्वप्नांपेक्षा आमचं भविष्य मोठं मांडलं. आज तिचा निवृत्तीचा दिवस अभिमानाने भरलेला. आज तिचा निवृत्तीचा दिवस अभिमानाने भरलेला. तिच्या त्याग, प्रेम आणि कष्टांचा सन्मान करणारा. आई, तू आमची शक्ती, तू आमचा आधार. आई, तू आमची शक्ती, तू आमचा आधार. त्यामुळेच आम्ही उभे आहोत आज इतक्या ठामपणे संस्कारात. आई म्हणून मी म्हणते, तुझी मुलगी असल्याचा अभिमान आहे. प्रियंकाताई आणि प्रतीकलाही मनात तुझ्याबद्दल खूप मान आहे. आता तुझ्यासाठी वेळ आहे आनंदात जगण्याचा. आता तुझ्यासाठी वेळ आहे आनंदात जगण्याचा. तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य कायम असंच तुझं राहण्याचा. आई, सलाम तुला आणि तुझ्या संघर्षाला. आई, सलाम तुला आणि तुझ्या संघर्षाला. मनापासून वंदन करते तुझ्या प्रेमळ त्यागाला. मनापासून वंदन करते प्रेमळ तुझ्या त्यागाला. धन्यवाद. वाटायचं किती मुलांकडे लक्ष होते, बाहेर जातील, ते दांगा करतील, कुणाला लागेल, म्हणजे इतकं बारीक त्यांचं लक्ष. आणि मुलांना त्यांचा खरं आदरयुक्त भाग काय असतो तो मी त्यांच्या वर्गात पाहिलाय. सगळ्याच मुलांना, म्हणजे अगदी शाळेतल्या सगळ्या मुलांना त्यांचा आदरयुक्त भाग असेल. कोणी काय चूक करेल असं काही होणार नाही त्यांच्या समोर तर अजिबातच. आणि सहकार्यांना अतिशय सांभाळून घेणारे, प्रत्येकाबद्दल अतिशय सूक्ष्म निरीक्षण. प्रत्येकाबद्दल ते मला हे सांगणार, मॅडम यांना हे येतं बघ का चांगलं, त्यांच्याकडून हे काम करून घ्यायचं. मॅडम हे काम त्या दुसऱ्यांना नाही द्यायचं, हे यांना द्यायचं बरं का. म्हणजे इतकं बायकांना त्यांचं लक्ष की कोण कोणतं काम चांगलं करतं याचं एकदम अगदी वस्तुनिष्ठपणे निरीक्षण त्यांचं. आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे. पुन्हा गावकऱ्यांशी अतिशय चांगले संबंध. प्रत्येक गावात त्यांनी सर्व्हिस केली आणि सगळ्या गावातल्या लोकांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. स्वभाव पाहिला तर हा कुणारी निष्ठील स्वभाव, नेहमी हसतमुख चेहरा आणि कधीही हे काम मी करणार नाही किंवा असं कधीच, म्हणजे 10 महिने झाले या केंद्राच्या केंद्रावर. नेहमी जेव्हा माझा घोडेगाव शाळेशी संपर्क आला आणि मॅडम चार्ज होता आणि किंवा काही जबाबदारी मॅडमकडे दिली तर मॅडम नाही ते कसं करायचं ते कसं करायचं, परंतु मी नाही, मला होणार नाही किंवा मला जमणार नाही असा नकार त्यांच्याकडून कधीच नाही आला. उलट आज सुद्धा
घोडेगाव बीटचं मॉडरेशन घोडेगाव शाळेतच होतं. 9 केंद्र म्हणजे आसाने बीट, नंतर चिनोली आणि घोडेगाव हे सर्व बीट आपल्या घोडेगाव शाळेत आज मॉडरेशन होतं. परंतु आज त्यांच्या सेवेचा शेवटचा दिवस होता. परंतु सर्वांना या गावाने सकाळी पोहे चहा असे म्हटले नाही की आता आपल्याच केंद्राचे फक्त आपल्याच बीटचे शिक्षक येणार आहेत आणि दुसऱ्याच बीटचे शिक्षक मग जास्त संख्या मग पुढे कशाला किंवा काय असं नाही. असं खूप चेहऱ्याने या चारही भगिनींनी सर्वांना चहा पोहे शिवाय थंड आईस्क्रीम सर्वांना खाऊ घातली. आणि शेवटी मला म्हटलं की मॅडम आता आम्हाला आवडायला लागेल, आम्ही जाऊ का? हो तुम्ही जावा. आणि नंतर मग सिनोली आणि आपलं आसाने बीटचं मॉडरेशन झालं. पुन्हा मुख्याध्यापिका शिंगाणे मॅडम पुन्हा शाळेत आल्या. ते एवढं त्यांचं चांगलं सहकार्य असतं आणि मॅडमचं तासगाव मॅडमचं तर नेहमीच सहकार्य. पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य सौ सुवर्णाताई दरेकर, आजच्या सत्कारमूर्ती श्रीमती अलका चास्कर मॅडम आणि सन्माननीय व्यासपीठ, 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवापूर्तीचा समारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. एक आदर्श शिक्षिका म्हणून ज्यांनी उत्कृष्ट अशी सेवा केली. आमच्या चिंचोली गावामध्ये 2001-2च्या सुमारास त्यांची बदली झाली आणि चिंचोलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या रुजू झाल्या. एक आदर्श शिस्तप्रिय विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक झाला. चिंचोली गावामध्ये त्यांनी उत्तम अशी सेवा केली. आणि आजच्या या कार्यक्रम जरी त्यांच्या सेवापूर्तीचा असला, एक आनंदाचा क्षण असला, तरी एक त्याला भावनिक वळाव आमच्या दृष्टीने असा आहे. आत्ताच हागवणे मॅडमांनी उल्लेख केला. आमचे गुरुवर्य आदरणीय कैलासवासी दिलीप रामचंद्र चास्कर सर 1990 ते 2013 पर्यंत सुमारे 23 वर्ष त्यांनी आमच्या जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलमध्ये उत्तम अशी सेवा केली. एक आदर्श शिक्षक, हाडाचे शिक्षक, विद्यार्थीप्रिय आणि सर्व स्टाफला एक मोठा भाऊ म्हणून ज्यांनी सांभाळलं असे आमचे चास्कर सर आकस्मिक असं निधन झालं. आज त्यांची उणीव जाणवते. आमच्या स्टाफमध्ये असा एकही दिवस नाही की सरांची आम्हाला आठवण होत नाही. असो, सरांच्या जाण्यानंतर मॅडमने चांगल्या प्रकारे आपला परिवार सांभाळला, मुलांना चांगले शिक्षण दिलं, उत्तम असे संस्कार केले. 12 वर्ष चिंचोलीमध्ये काम करत असताना देखील त्यांनी शाळेमध्ये चांगल्या प्रकारच्या भौतिक सुधारणा केल्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली. अशा ह्या आदर्श शिक्षिका आज सेवानिवृत्त होत आहेत. आमची कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी, जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल, जगदीशचंद्र महिंद्रा विद्यार्थी वसतिगृह, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली आणि चिंचोली गावचे कपालेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अनेक संचालक, चिंचोली गावचे अनेक प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, म्हणजे शाळा समितीचे अध्यक्ष आणि सर्व संचालक बहुसंख्येने या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. जरी तर आपल्यामध्ये हयात नसतं तरी आमच्या चिंचोली गावच्या सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये मॅडम सातत्यानं उपस्थित असतात आणि सरांची उणीव त्यांनी भरून काढण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे आरोग्यदायी जावो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल या शैक्षणिक परिवाराच्या वतीनं, शिक्षण संकुलाच्या वतीनं त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देतो. आणि आदर्श शिक्षिका सौ चास्कर मॅडम यांच्या सेवापूर्ती समारंभात उपस्थित आदरणीय व्यासपीठ, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, व्यास चास्कर परिवाराशी नातेसंबंध जोडलेले त्यांचे सहकारी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. पहिल्यांदा असं वाटलं की मी बरंच पाहिलं की व्यासपीठावर अनेक गुरुजन आहेत, खाली देखील अनेक गुरुजन बसलेले आहेत. आपल्यासारख्या माणसाने त्या गुरुजनांसमोर काय बोलावं. पूर्ण नंतर असं वाटलं
आपण बोललं पाहिजे की आपण चांगलं बोललो हे जर गुरुजनांना वाटलं तर त्यांना आनंद निश्चित होईल की आपण शिकवलेले विद्यार्थी, आपण घडवलेले विद्यार्थी चांगलं बोलतात, त्याचा त्यांना निश्चित सार्थ अभिमान वाटत, म्हणून बोलायला वाटतं. सरांनी मागे सांगितलं की सुरुवातीचा काळ मॅडमचा आमच्या खिलारवाडीमध्ये गेला. त्यांच्या खिलारवाडीमध्ये नातेसंबंध देखील होते. त्यावेळेस गुरुजी आणि बाई म्हणलं जायचं जे शाळेत जॉईन व्हायचे त्यांना. मला त्या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की अलका चास्कर या व्यक्ती बाई म्हणून खिल्लारवाडीमध्ये ज्यावेळेस जॉईन झाला त्यावेळेस आम्ही स्वागताला होतो. आणि आज अलका चास्कर ह्या व्यक्ती मॅडम म्हणून जेव्हा सेवानिवृत्त होत आहेत त्या समारंभात देखील उपस्थित, याचा मी निश्चित भाग्यवान मला समजतो की मला ही संधी भेटलेली आहे. बाईंच्या आधीच मॅडमच्या आधीच सांगायचं झाल्यास बरेच जण नोकरी करतात, शिक्षक क्षेत्रात जॉईन झाले म्हणून नोकरी करतात. सरांनी सांगितलं ज्ञानदान क्षेत्रात जॉईन झालेत. बरेच जण फक्त नोकरी करण्याचं काम करतात, परंतु शाळेप्रती आवड, शाळेप्रती प्रेम, शाळेप्रती सद्भावना अशी काही थोडी लोक असतात, असे थोडे शिक्षक असतात. त्यात निश्चितच चास्कर मॅडमचं नाव आगरक्रमाने असेल असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आमच्या इथे अनेक वर्ष मॅडमने काढली, प्रत्येक आधीच्या मुख्याध्यापक मॅडमने सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्याची त्यांना ओळख असेल. निश्चितच माझा भाऊ, माझी बहीण त्यांच्या हाताखाली घडलेले आहेत. त्यांना प्रत्येक गुणगोष्टी, त्यांचे गुणदोष आम्हालाही सांगायचे की त्यांना असा बदल घडला पाहिजे, अशा गोष्टी झाल्या पाहिजे. अशा प्रत्येक गोष्टीची जाण असलेले व्यक्तिमत्व आज हे आपल्या ज्ञानदान क्षेत्रात रिटायर होत आहे. निश्चितच त्यांच्या सहकार्यांना, त्याच्या कुटुंबाला आनंद देखील आहे किंवा थोडासा काही वेगळा क्षण देखील मनाचं वाटतं की त्या लवकर सेवानिवृत्त होत आहे, परंतु वयाच्या अटीप्रमाणे शासकीय नियमानुसार त्यांना रिटायर व्हावं लागतात. असो, मी माझ्या वतीनं, माझ्या समवेत आलेले श्री तानाजी खिल्लारे, व्हाईस चेअरमन सावरगाव युथ सोसायटी यांच्या वतीनं मॅडमला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि उज्ज्वल भवितव्याचं जावं अशी श्री प्रभू गणरायाची प्रार्थना करतो. व आमचे परमस्नेही आंबेगाव विधानसभा लढलेले सन्माननीय सुनीलजी इंदोरे साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो. थांबतो. सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला, खरं तर अतिशय आनंददायी आणि प्रसन्न अशा या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती किंवा जे केंद्रबिंदू आहेत त्या आदरणीय श्रीमती अलका दिलीप चास्कर आमच्या वहिनी. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आमच्या वहिनींबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या सहवासाबद्दल अतिशय मनमोकळेपणे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती दिली. त्यांची मुलं त्या ठिकाणी प्रीती असेल किंवा प्रतीक असेल, यांनी पण आपल्या आईबद्दल अतिशय अंतकरणापासून आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं तर एक आदर्श शिक्षिका, त्याचबरोबर एक आदर्श माता, एक आदर्श गृहिणी, असा संपूर्ण सर्व ती पात्र आहेत. ती पात्र या वहिनींनी आमच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत त्या ठिकाणी केलेली आहेत. खरं तर आम्हाला अभिमान आहे आमच्या चास्कर कुटुंबातील एक घटक म्हणून. त्याचबरोबर निश्चितच ज्या कुटुंबातून त्या आल्यात त्या गांजाळे कुटुंबाला पण आपला एक रक्ताचा घटक म्हणून निश्चितच आज या ठिकाणी अभिमान असणार आहे. मी आमच्या वहिनींच्या पुढील आरोग्यदायी जीवनासाठी आणि आनंददायी जीवनासाठी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करू. खरं तर आजचा कार्यक्रम, आजच्या ज्या सत्कार मूर्ती आहे श्रीमती अलकाताई दिलीप चास्कर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, शिक्षक वर्ग, माझ्या शिक्षिका आणि ग्रामस्थ बंधू भगिनी आणि सर्वच आलेले सर्वच पै पाहुणे असतील, आप्तेष्ट, नातेवाईक, खरं तर सगळेच उपस्थित आहात म्हणून खरं तर मॅडमच्या वतीने तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि तुम्ही इथे सगळे उपस्थित झाल्या त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते. आणि आज ज्या आपल्या सेवानिवृत्त झालेल्या अलका मॅडम आहेत, अलकाताई चास्कर मॅडम, खरं तर 9 वर्ष झालं आमच्या घोडेगावमध्ये त्या कार्यरत आहेत. आणि काम कसं करावं हे एका शिक्षकांनी शिकावं. कारण तर जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर पहिला गुरु आई असते आणि दुसरा गुरु शिक्षक असतो. आणि शिक्षकाची जागा कुणीही भरून काढू शकत नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे जाऊ द्या, काही होऊ द्या, पण ते शिकवायला शिक्षकच लागतो.
अगदी जुन्या काळात सुद्धा ऋषीमुनी होते आणि आपले मोठे मोठे राजे असतील, आपले परमेश्वर असतील, ज्यांनी ह्या सृष्टी निर्माण केली, त्यांनी सुद्धा गुरुच्या हाताखाली जाऊनच शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे शिक्षकाचं स्थान आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. खरं तर मी जिल्हा परिषद सदस्य झाली, पण ते झाल्यानंतर काय करावं ह्याचं सुद्धा मला 3 दिवस जाऊन ट्रेनिंग घ्यावं लागलं. आत्ताही मला आत्ताच्या ह्या वयात सुद्धा मला शिक्षकाचीच गरज पडली. तिथं काय शिक्षक शिकवायला ह्याच्यावर शिकवत नव्हते, स्वतः तोंडाने सर आम्हाला माहिती देत होते. म्हणजे जीवनामध्ये शिक्षण हे खूप महत्वाचे आहे. आणि असंच आमच्या मॅडमनी खरं तर खूप छान असं शिक्षण म्हणजे ज्ञानरूपी शिक्षण सगळ्यांना दिलं. अनेक विद्यार्थी घडवले. खरं तर जिल्हा परिषद शाळा ही खरं तर पाया असतो जीवनाचा. आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकूनच आज जे मी सुद्धा इथे उभी आहे, एक जिल्हा परिषद सदस्य झालेले आहे, ते माझंही शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झाले आहे. म्हणून मी प्रथम माझ्या जिल्हा परिषद शाळेचे खूप खूप धन्यवाद. आणि आता टाईमबद्दल सांगायचं तर एका महिलेबद्दल सांगायचं. आज शिक्षिका हा विषय आपण बाजूला ठेवू. खरं तर जेव्हा एखादी महिला जन्माला येते, खरं तर आल्यानंतर ती आई वडिलांच्या आश्रयाखाली असते आणि आई वडिलांच्या आश्रयानंतर ती नवऱ्याच्या पतीच्या घरी जाते आणि पतीच्या घरी गेल्यानंतर तिची मुलं बाळा हे तिचं विश्व असतं खरं तर. आणि हे सगळं करत असताना आज अलकाताईंनी आपल्या शिक्षणाचं सुद्धा पवित्र असं काम पूर्ण केलेलं आहे. कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थिती दाखवली आणि माझ्यावर जे प्रेम दाखवलं माझ्या तर मी सर्वांचं आभार मानते. कारण आज अखंड सेवेची 32 वर्ष कशी गेली ही समजलंच नाही. जेव्हा एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले आणि आई वडील शेतकरी आणि आम्ही 5 भावंड, परंतु आई वडिलांनी शेती करून आम्हाला शिकवलं आणि उच्च पदावर आणलं आणि त्यात माझा 4था नंबर. माझा डीएड झाल्यानंतर मी 1994 साली खिलारवाडी या ठिकाणी सर्व्हिसला लागले आणि सर्व्हिसला जाताना सुद्धा खूप पाऊस असायचा, परंतु खिलारवाडीच्या ग्रामस्थांनी मला खूप सहकार्य केलं. त्यावेळेस काही एसटीची सोय नव्हती आणि गाडी सुद्धा तिथे जात नव्हती, तरी सुद्धा अगदी ओढा ओलांडून त्या बायका मला दररोज सोडायला यायच्या आणि परत घ्यायला सुद्धा यायच्या. अशा प्रकारे जवळजवळ 7 ते 8 वर्ष खिलारवाडीत सर्व्हिस केल्यानंतर मग मोठी मुलगी 5वीला गेली, छोटीला 1लीला घ्यायचं होतं ऍडमिशन. त्याच्यामुळे मग आम्ही बदलीचा निर्णय घेतला, परंतु ग्रामस्थांना आम्ही कळू दिलं नाही की मला बदली झाली आहे माझी. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बदली होऊन इकडे आले, अरे मॅडम कुठे गेला, तर मॅडमची बदली झाली. लोकांना खूप हळहळ वाटली, परंतु समजावून सांगितलं की तुम्ही म्हणजे आम्ही आमच्या शक्यतो सोयीसाठी बदली करून घेतली म्हणून. त्यानंतर मला तर सर चिंचोळीला असायचे आणि मला तर चिंचोळी गाव नको असायचं. कारण कसं की एकाच गावात दोघांनी सर्व्हिस करायची म्हणजे कशी काय, त्यापेक्षा आपण दुसरं गाव घ्यावं. परंतु त्यावेळेस पवन शेठ गवणे वगैरे म्हणजे सभापती होते, ते म्हणे मॅडम वहिनी काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारची त्रास होऊ देणार नाही. तुम्ही वरती सर जरी असले तरी खाली तुम्ही सर्व्हिस केली तरी आमचं अजिबात काही हरकत नाही, तुम्ही चिंचोली सर्व्हिस करा. माझी तरी इच्छा आहे. आणि मग चिंचोली सुद्धा हो हो म्हणता 12 वर्ष कशी गेली. चिंचोलीच्या ग्रामस्थांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि चिंचोलीतही 12 वर्ष सर्व्हिस केली. आणि त्यानंतर ऑनलाईन बदल्यांचं वारं सुरू झालं आणि मग कुठेतरी मावळत जाण्यापेक्षा मग आम्ही आपसी बदली केली आणि गिरवलीला असताना गिरवलीच्या शिंदे मॅडम आणि मी आमच्या दोघीमध्ये आपसी बदली करून घेतली आणि मग मी गिरवलीला गेले. गिरवलीच्या आणि त्यावेळेस मी जेव्हा चिंचोलीवरनं गिरवलीला गेले तेव्हा चिंचोलीच्याही ग्रामस्थांना माहित नव्हतं की मी गिरवलीला बदली होऊन गेली. तेव्हा सुद्धा माझ्या खूप विद्यार्थिनी छोट्या की कोकणी साहेब साक्षीला आहेत, त्यांच्या नाती होत्या आमच्या हाताखाली. ते म्हणे नाही नाही बाबा आमच्या मॅडमला आमच्या शाळेत घ्या. पण त्यांनी आम्हाला खूप विनवणी केली, परंतु सरांनी आमच्या समजून सांगितलं की अहो जर त्यांना जर तिकडे नसतं पाठवलं तर त्यांना खूप मावळात जावं लागलं असतं आणि मावळात जाणं योग्य आहे का, म्हणून तिथे आपले 2-3 वर्ष सर्व्हिस केली. ही सर्व्हिस चेंज झाली की आपण त्यांना परत इकडे घेऊ. परंतु हो म्हणता लगेच काही बदली लगेच तोंडाची नसते आणि त्याच्यामुळे मी जे गिरवलीमध्ये 7 वर्ष सर्व्हिस केली आणि नियतीच्या मनात काही वेगळंच होतं की 2013 साली सर गेले आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, कसं जायचं. नंतर मग मी स्वतःच बदल करण्याचं ठरवलं आणि मग स्कूटी शिकून घेतली. आणि माझ्या मोठ्या बंधूंचा मोठा मुलगा माझ्यापेक्षा उंच आहे आणि त्याने मला स्कूटी शिकवली आणि मग मी माझा स्वतःचा प्रवास स्वतः सुरू केला. आणि मग चिंचोलीला गिरवलं म्हणजे घोडेगावला राहायला
चिंचोलीला मग मी गाडीवर जाऊ लागले. गाडीवर जाताना गिरवणीच्या ग्रामस्थांनी सुद्धा म्हणे की मॅडम तुम्ही गाडी चालवायला शिकलात, आम्हाला खूप आनंद आहे, पण तुमच्या तब्येतीची मात्र काळजी घेतली पाहिजे. उद्या जर हातपाय मोडला तर तुमचं पाठीमागे कोण आहे बघायला, तुमची मुलं आहे. आणि मग कोण, कारण मलाही खूप वाईट वाटायचं, परंतु कारण जर 10:30ची शाळा म्हटल्यानंतर मला 9 वाजताच घर सोडावं लागायचं. आणि 9 वाजता जर घर सोडलं तर घरात आवरायचं, पाठीमागे 2-3 मुलांचं करायचं म्हटल्यानंतर मग मी गाडी शिकून त्याच्यानंतर गाडीवर जायला लागले. परंतु पावसाळ्याच्या दिवसात खूप त्रास व्हायचा. मग त्याच्यानंतर ऑनलाईन परत बदली आणि मग समोर मी बदली करून घेतली आणि मग मला घोडेगाव भेटलं. घोडेगावमध्ये आल्यानंतरही खूप मोठं गाव होतं, व्याप मोठा होता, परंतु व्याप जरी मोठा असला तरी स्टाफ जर चांगला असेल तर व्याप किती मोठं ओझं असेल तर स्टाफ चांगला असेल तर ते मात्र पेलावून येतं. आणि त्यावेळी जोशी मॅडम होत्या आणि मी 29/5/2018 घोडेगावमध्ये सर्व्हिस जॉईन झाले आणि 30 सप्टेंबर 2019 जोशी मॅडम रिटायर झाल्या आणि सर्व भार माझ्यावर आला. परंतु न डगमगता, कारण साथही तशी घरात म्हणजे साथ होतीच आणि सहकारी खूप चांगले होते. आणि ठाकरे सर म्हणजे माझा उजवा हात आणि ठाकरे बंधूप्रमाणे त्यांनी आणि माझ्या भगिनी सहकारी काठे मॅडम असतील, दोन्ही काठे मॅडम असतील, शेळके मॅडम असतील, यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि एक पिढी आम्ही काम केलं आणि तो जवळजवळ 9 वर्ष होत आली. घोडेगावमध्ये कशी सर्व्हिस केली हे कळलं नाही आणि वयाची 58 मी कधी पार केली हे सुद्धा कळलं नाही. आणि आज शेवटचा दिवस कधी उगवला आणि कधी संपलाय हेही कळलं नाही, अशी माझ्या सर्व्हिसची सांगता झाली. आणि एवढं बोलून मी थांबते.